जय जिनेंद्र. मी श्रुतेश दीपक पाटील. मी आज माझी आई म्हणजेच सौ समता दीपक पाटील यांनी लिहिलेला एक अभ्यासपूर्ण लेख म्हणजे जैन धर्म आणि विज्ञान आपणासमोर सादर करणार आहे. जे सहज, स्वस्थ आणि संतुलित जीवनशैली आहे ती जैन धर्माची जीवनशैली आहे. जे तर्कसंगत आणि युक्तिपूर्ण आहे तेच विज्ञान आहे. जैन धर्म एक वैज्ञानिक धर्म आहे, कारण जैन धर्मात जे काही सांगितले आहे ते युक्तिपूर्ण, तर्कसंगत आणि व्यावहारिक आहे. जैन धर्मामध्ये खोटे, अवडंबर आणि चुकीच्या रूढींना कोठेच स्थान नाही. जैन धर्म आणि विज्ञान या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मनोविज्ञानाच्या दृष्टिकोनाने विचार केला तर अनेकांतवाद, अहिंसा, ध्यान, योग, कर्मवाद आणि समताभाव हे विविध पैलू जैन तत्वज्ञानच आहेत. जैन धर्म ऑपरेशनचे काम करते तर फक्त विज्ञानाचा विचार केला तर ते मरमपट्टीचे काम करते. त्यामुळे एखादा आजार किंवा एखादा रोग मुळापासून नष्ट करायचा असेल तर रात्री भोजन त्याग, पाणी गाळून पिणे, हिंसा कमी करणे, व्रत उपवास करणे, अष्टमी चतुर्दशी करणे, सामायिक करणे, ध्यान करणे, भावनायोग करणे, भक्तामर हिलिंग करणे, मेडिटेशन करणे या प्रत्येक कृतीमागे जैन धर्मासोबत वैज्ञानिक दृष्टिकोनच लपला आहे. ह्याचे विज्ञान परिपूर्ण आहे का याविषयी प्रत्येकाने चिंतन केले पाहिजे. म्हणजे अनुभवांचा शोध लागला त्यामुळे हिंसाच होणार, पण अशा वेळी भगवान महावीरांचे अहिंसेचे तत्वज्ञान येथे वापरले तर याचा शांततेसाठी सुद्धा तितकाच चांगला उपयोग आहे. आज आपण अनेक यान आकाशात सोडतो व चंद्र, सूर्य, तारे यांचा अभ्यास करतो, परंतु आपल्या तीर्थंकरांनी लोकाकाश व अलोकाकाशची रचना आपल्या जैन ग्रंथात कधीच मांडून ठेवली आहे. महान वैज्ञानिक जगदीशचंद्र बोस यांनी वनस्पती या सजीव आहेत असे संशोधनाने सिद्ध केले, परंतु आपल्या जैन धर्मात 84 लाख जीवांची योनी आहेत आणि त्यामध्ये फक्त मनुष्य व पशुपक्षी हेच सजीव नसून अनेक सूक्ष्मजीव, बॅक्टेरिया, व्हायरसेस हे सजीव आहेत असे सिद्ध केले आहे. जैन धर्म हे आत्म्याच्या शुद्धीचे तंत्र सांगते आणि हे तंत्र आपले व्यावहारिक जीवन संतुलित व स्थिर राहण्यास मदत करते. आयुर्वेद शास्त्रात असे म्हणले आहे, जैसे खावे अन्न वैसे होवे मन, जैसे पिवे पाणी वैसे होवे वाणी. भोजनाचा आपल्या मनावर व विचारांवर खूप प्रभाव पडतो. म्हणून वैज्ञानिक म्हणतात सात्विक आहारामुळे सद्गुण वाढतात, जीवनात विवेक व सरळता येते. तामसिक आहारामुळे निर्विवेक व कर्तव्य शून्य होतो. राजसिक आहारामुळे इंद्रिय पोषण, भोगविलासता, स्वाददृष्टी बनते. त्यामुळे आहार विज्ञानात शाकाहाराला प्रचंड महत्त्व आहे. शाकाहार आणि अहिंसा हे जैन धर्माचे मूळ तत्वज्ञान आहे. द्विदल धान्यासोबत दही केव्हाही खाऊ नये. द्विदल धान्यासोबत दही खाल्ल्याने मांसाहाराचा दोष लागतो आणि विज्ञानाच्या दृष्टीने वात, पित्त व कफ यांचे दोष वाढतात. रात्री भोजन त्याग केल्याने अहिंसेचे पालन होते. जोपर्यंत सूर्यप्रकाश आहे तोपर्यंत हवेत बॅक्टेरियाचे प्रमाण कमी असते. दिवसा आपण जर अन्न खाल्ले तर त्याचे पचनही चांगले होते. रात्री भोजनामुळे ॲसिडिटी, पित्त व पचन वाढते. कांदा, लसूण व जमीकंद यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमचे प्रमाण जास्त असते व ते शरीरास अपायकारक आहे. त्यामुळे जैन धर्मात त्यांचाही त्याग करावयास सांगितले आहे. जास्त अन्न खाल्ल्यामुळे भारतात शुगर, BP व स्थूलपणा वाढून मृत्यूचे प्रमाण वाढलेले आपण पाहतच आहोत. त्यामुळे कुंद आचार्यांनी अनशन, अवमोदन, प्रत्याख्यान व प्रायश्चित्य व स्वाध्याय यांचे पालन करण्यास सांगितले आहे. यामुळे शरीरातील फॅट, कोलेस्ट्रॉल, प्रोटीनचे प्रमाण
प्रमाण आपोआप कंट्रोलमध्ये राहते व आपल्या शरीरावर व मनावर येणारे विविध प्रकारचे ताणतणाव कमी करण्यास मदत होते. त्याचबरोबर पाणी गाळून पिल्यामुळे सूक्ष्मजीवांपासून आपले रक्षण होते. पाणी गाळून गरम करून पिल्याने आपली पचनशक्ती वाढते. या सर्वांचा अभ्यास आपणास या जैन धर्मात प्राचीन काळापासून मिळतो. जैन धर्मात एका वर्षात 3 वेळा अष्टांगिक पर्व येते. प्रत्येक अष्टांगिक पर्वात उपवासाचे विशेष महत्त्व आहे. आषाढ शुक्ल अष्टमीला जे अष्टांगिक पर्व असते तेव्हा वर्ष ऋतू असते, तेव्हा पाऊस पडत असतो, तेव्हा शरीरात पाण्याचे प्रमाण जास्त वाढलेले असते. ते कमी करण्यासाठी उपवास खूप महत्त्वाचे आहे. त्यानंतर शरद ऋतूमध्ये रोगांचे प्रमाण सर्वात जास्त असते, तेव्हा उपवास खूप महत्त्वाचा आहे. यामुळे शरीर हेल्दी राहते. आणि फाल्गुनमध्ये जे अष्टांगिक पर्व येते तेव्हा आपल्या शरीरात कफचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे तेव्हा उपवास केल्याने कफ वाढतच नाही. ज्यांना अस्थमाचा त्रास आहे त्यांनी फाल्गुन महिन्यातील अष्टांगिकाचे उपवास केल्यास अस्थमाचा त्रास होत नाही. चातुर्मासात पालेभाज्या खात नाहीत, कारण पालेभाज्यांमध्ये सूक्ष्मजीवांचे प्रमाण या काळात जास्त असते व त्यामुळे रोगराई पसरते. जैन धर्मामध्ये मंत्र व बीजाक्षरांना खूप महत्त्व आहे. त्यावर आज बरेच रिसर्च झाले आहे. आपल्या ब्रेनमध्ये सर्क्युलेटरी, रेस्पिरेटरी, डायजेस्टिव्ह सेंटर्स असतात, ते स्टिम्युलेट होत असतात आणि ओमच्या उच्चारणामुळे बुद्धिशक्ती वाढत असते. जप केल्यामुळे मन स्थिर होते, एकाग्रता वाढते, बुद्धिशक्ती वाढते आणि कल्पनाशक्तीचा विकास होतो. भक्तामर स्तोत्र हिलिंग व भावनायोग सारखे योग केल्यामुळे कॅन्सरसारखे रोग नष्ट होतात व शरीर पूर्ववत होते. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, खगोलशास्त्र, जैन गणित या सर्वांची रचना पूर्वाचार्यांनी जैन ग्रंथात लिहून ठेवली आहे आणि आजच्या या विज्ञानाने त्याच तत्वांचा सखोल अभ्यास करून वैज्ञानिकदृष्ट्या संशोधित केले आहेत. आपल्या जैन धर्मातील संलेखन मरण हे सुद्धा वैज्ञानिक आहे. थर्डशास्त्रज्ञ आइन्स्टाईन याने आपल्या मृत्यूपूर्वी असे म्हणले आहे की माझा पुनर्जन्म झाला तर जैन धर्मात व्हावा. फक्त विज्ञानाचा विचार केला तर ते बऱ्याच अंशी विध्वंसक ठरेल, पण त्याला जैन धर्मातील अहिंसा, अनेकांतवाद, शाद्वाद व अपरिग्रह या तत्वांची जोड दिली तर आपण प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रगती करू शकतो, यात मात्र शंका नाही. जय जिनेंद्र. धन्यवाद.